कल्याणमध्ये पर्यावरणपूरक गणेश विसर्जनावर भर देण्यात आला। यंदा प्रथमच कल्याण डोंबिवली महापालिकेने गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार केले होते। शहरात विविध 8 ठिकाणी कृत्रिम तलाव महापालिकेने बांधले। त्या ठिकाणी 1.5 दिवसांच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। त्यासोबतच प्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्याचेही एका विशिष्ट प्रकारे विघटन करण्यात येणार आहे। या उपक्रमात सामाजिक संस्थाही सहभागी झाल्या आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर कृत्रिम तलाव आणि त्याच्यामध्ये गणेश विसर्जनाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। आमची रेग्युलर जी विसर्जन स्थळं आहेत, गणेश घाट आहे, डोंबिवली इथलं मोठं गाव आहे, त्याचबरोबर कृत्रिम तलावाची मागणी देखील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर होत होती। एका ठिकाणी होणारी विसर्जनाची गर्दी कुठेतरी डिसेंट्रलाइज व्हावी यासाठी हे निर्णय घेतलेले आहेत आणि पारंपरिक पद्धतीने मूर्तीचं पावित्र्य जपत या ठिकाणी विसर्जन करू आणि नंतर त्याचं पुढचं देखील आपण बाकीची व्यवस्था देखील व्यवस्थित करू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।